आज राजकीय सामाजिक व्यवस्था या देशाची जर बघितली, सर्व संवैधानिक संस्थावरचा या देशातल्या लोकांचा विश्वास उडत चाललेला जर आपण पाहतोय, तर त्यामुळे या देशातल्या निवडणुका पारदर्शक होत नाहीत. SIRच्या नावाखाली लाखो कोट्यावधी पात्र नागरिकांची मतं कापली जातात. सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा होईल अशी भूमिका घेतली जाते आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे मुख्य निवडणूक आयुक्त. माझी अशी विनंती आहे सरकारला, जर तुम्ही खरंच लोकशाहीवादी असाल, तुम्हाला खरंच जर या लोकांची चिंता असेल, तर तुकाराम मुंढेला मुख्य निवडणूक आयुक्त करा. या देशातल्या निवडणुकीमध्ये जे काही भ्रष्टाचार आहेत, घोटाळे आहेत, ते सर्व तुकाराम मुंढे स्वतःसारखे सरळ करतील. किंबहुना या देशामध्ये TN शेषन हा निवडणूक आयुक्त म्हणून अतिशय पारदर्शकपणे काम केलं आहे. TN शेषनला काय करता, हा तुकाराम या निवडणुकीतले सगळे घोटाळे बंद करून पारदर्शक निष्पक्ष निवडणुका घडवून आणतील. ते लोकप्रतिनिधींनाही अद्दल घडवतील आणि जे नोटी बोटी आणि चपटीवर जे मतदान करतात त्यांना देखील अद्दल घडवतील. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी तुकारामाला बदली करा. आता एकदा एक बदली करूनच टाका आणि या देशाचं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करा. असं तुकाराम मुंढे यांचं नाव आज महाराष्ट्रामध्ये गाजतंय. ते त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून चार्ज घेतल्याच्या नंतर जो कारवाईचा धडा लावला आहे, त्यामुळं दुधामध्ये भेसळ करणारे, खव्यामध्ये भेसळ करणारे, औषधामध्ये भेसळ करणारे माफियांचं धाबं दणाणून गेलेलं आहे. खरं म्हणजे तुकाराम मुंढे यांचं नाव तुकाराम आहे. तुकाराम या नावाला खूप मोठी परंपरा या महाराष्ट्रामध्ये आहे. संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचं नाव हे तुकाराम, ज्यांनी अध्यात्मामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला शेकळस, असा हा तुकाराम. त्यांनी अज्ञान अंधश्रद्धेवर आसूड ओढले, लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. प्रस्थापित व्यवस्थेला त्यामुळं हादरे बसले आणि त्यांनी जे अभंग लिहिले होते त्या अभंगाची गाथा बुडवण्यात आली. परंतु तुकाराम इतके लोकप्रिय होते की लोकांनी ते अभंग पुन्हा लिहून काढले आणि तुकारामाची अभंग गाथा इंद्रायणीतून वर आली. तसंच काम आज हा तुकाराम करतोय. IAS अधिकारी झाल्याच्या नंतर 2005च्या बॅचचा हा विद्यार्थी नोकरीला उणीपुरी 21 वर्ष झालीत. सरकारी नोकरीमध्ये एका ठिकाणी 3 वर्ष नोकरी करण्याची शर्त आहे, अट आहे. त्या हिशोबानं एक 9-10 बदल्या त्याच्या होणे अपेक्षित होतं. परंतु तुकाराम मुंढे यांच्या तब्बल 24 वेळा बदल्या करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हा असा अधिकारी आहे की बदली झाली, रुजू झाला, तो ज्या खात्यामध्ये आहे त्या खात्यामध्ये जे आवश्यक काम आहे, जे IAS अधिकाऱ्यानं काम करणं आवश्यक आहे, त्या कामाचा धडाका तो लावतो. आणि मग तिथं जे काही लाचखोर आहेत, तिथं जे काही नंबर 2चे धंदे करणारे माफिया त्या विभागात आहेत, त्यांचं धाबं दणाणलं जातं आणि त्यांची बदली होते. याचा अर्थ या लाचखोरांना, भ्रष्टाचारांना इथली शासन व्यवस्था पाठीशी घालते. या भ्रष्ट व्यवस्थेला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजही पचले नाहीत आणि आजचा तुकारामही पचत. तुकाराम मुंढे बदली होऊन जिथं जिथं गेले तिथं त्यांनी अतिशय धडाकेबाज काम केलं. मग नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची बदली झाली. मग नाशिक हे महाराष्ट्रातलं अतिशय महत्त्वाचं शहर आहे, मोठं शहर आहे, विकसित शहर आहे असं आपण म्हणतो. परंतु तुकाराम मुंढे गेले आणि त्यांना दिसले की अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट तिथं आहे. त्यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली. प्रशासनामध्ये शिस्त आणण्याचं काम केलं, महसूल वाढवण्यासाठी काम केलं. खरं म्हणजे हे चांगलंच काम करतायत. लगेच त्यांची बदली. नवी मुंबई परिवहन महापालिकेमध्ये त्यांची बदली झाली. काय केलं त्यांनी तिथं? महसूल वाढ, तिकीट तपासणी, खर्च नियंत्रण, आर्थिक शिस्त, प्रवासी सेवा सुधारणा. म्हणजे तिथल्या अधिकाऱ्याचं जे काम आहे, त्यांनी जे करायला पाहिजे
ते त्यांनी केलं. बक्षीस काय त्यांना? बदली. त्याच्यानंतर नागपूर महापालिका आयुक्त, जे की आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव आहे, त्या महापालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे तिथं गेले आणि या तुकारामानं मालमत्ता कर वसुली, अतिक्रमणाविरुद्धामध्ये ठळक कारवाईचा सपाटा लावला. बक्षीस काय मिळालं? बदली. आरोग्य आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे होते. काय केलं त्यांनी? आरोग्य आयुक्ताने काय करायला पाहिजे की सरकारी रुग्णालयात उपस्थित डॉक्टर राहतात की नाही हे तपासलं पाहिजे. त्यांनी उपस्थिती तपासायला सुरुवात केली. त्याच्यानंतर शिस्त आणि सेवा सुधारणा विषयक त्यांनी कडक भूमिका घेतल्याबरोबर तिथूनही त्यांची उचलबांगडी करण्यात आली आणि आता ते FDA मध्ये आलेले आहेत. अतिशय महत्त्वाचं असं हे खातं आहे. अन्न आणि औषध विभागामध्ये काम करत असताना इथल्या दूध माफियांनी, इथल्या खवा माफियांनी, इथल्या औषध माफियांनी जो धुमाकूळ घातला आहे तो सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. लाखो लिटर केमिकल दूध जर या देशातल्या, या राज्यातल्या सामान्य माणसाला, गोरगरिबांना, मुलाबाळांना पाजलं जात असेल तर त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय याचा जराही विचार ही माफिया करत नाहीत. याचा जराही विचार त्यांच्या जागेवर, तुकाराम मुंडेंच्या जागेवर जे आयुक्त होते त्यांनी काय डोळे झाकून घेतले का? गुटखा माफिया, गुटखा बंदी आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र सरकार तर फार मोठमोठ्या गप्पा आणतं की देशात नंबर 1चं राज्य आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा हेच महाराष्ट्र सगळ्यात वाईट राज्य आहे अशी प्रतिमा देवेंद्र फडणवीस आणि कंपूनं तयार केली होती. आज ते जेव्हा सत्तेमध्ये आले, कसे सत्तेत आले हे सगळ्या देशाला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ते आज महाराष्ट्र खूप पुढारलेलं राज्य आहे असं म्हणतात, देशात नंबर 1चं राज्य आहे असं म्हणतात. या राज्यामध्ये गुटखा बंदी आहे आणि FDAचे अधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा गुटखा माफियाचा ट्रक पकडतात त्यावेळेस त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होतो. गुटखा माफिया त्यांच्या अंगावर गाड्या घालतात, त्यांचा जीव बालंबाल वाचतो. याला कोण जिम्मेदार आहे? खव्यामध्ये भेसळ होते, दुग्धजन्य पदार्थामध्ये, हॉटेलमध्ये जे काही पनीर आहे ते जर बोगस येत असेल, औषधं जर बोगस येत असतील, रामदेव बाबाचा ब्रँड आहे पतंजली, त्याच्यामध्ये लाखो रुपयाची औषधं जर बोगस येत असतील तर तुम्ही कुणाच्या जीवनाशी खेळ खेळताय? या देशातल्या सामान्य नागरिकांच्या जीवावर तुम्ही राज्य करताय. त्यांनी मतं दिलेत, त्यांनी तुम्हाला त्यांचं प्रतिनिधी म्हणून निवडले, त्यांच्यासाठी तुम्ही राज्य करताय, परंतु त्यांची तुम्हाला जराही पर्वा नाही. तुम्ही माफियांच्या साठी राज्य करताय आणि त्यांना अभय देताय. ही अतिशय लाजिरवाणी, अतिशय खेदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी शासनानं खंबीरपणे उभा राहायला पाहिजे. प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांची जी कर्तव्य आहेत त्याप्रमाणे जर कार्य करू दिलं, नाही केलं तर त्यांच्यावर जर कारवाया केल्या तर प्रत्येक IAS, प्रत्येक IPS हा तुकाराम मुंडे होऊ शकतो. आणि म्हणून याला ही सडलेली राजकीय व्यवस्था, माफियाचीच राजकीय व्यवस्था, माफियाला पाठीशी घालणारी राजकीय व्यवस्था ही जिम्मेदार आहे. तुकाराम मुंडे हे बीड जिल्ह्यातील आमच्या ताडसोन्याचा सुपुत्र आहे, बीड जिल्ह्याचा सुपुत्र आहे. केंद्रेकर नावाचे कलेक्टर बीड जिल्ह्याला लाभले होते. असे फार मोजके अधिकारी आहेत जे की कुणाचीही पर्वा न करता आपलं जे काही कर्तव्य आहे, संवैधानिक कर्तव्य जे त्यांच्यावर आहे, प्रशासनिक कर्तव्य आहे, ते अगदी मनमोकळेपणानं कुणाच्याही दबावाला भेट न घालता, कुणाच्याही दबावामध्ये न येता ते पार पाडतात. आणि म्हणून भेसळखोराचं धाबं दणाणलेलं आहे. याचा जसा सामान्य माणसाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो तसं दुधातल्या भेसळीमुळे शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळत नाही. खरं म्हणजे बोगस दूध बाजारात आल्यामुळं दुधाचे भाव कमी होतात. म्हणजे हा शेतकऱ्यांवर सुद्धा एक प्रकारचा हल्लाच आहे. म्हणून माझी सरकारला नम्र विनंती आहे की सरकार, तुम्ही जरा डोळे उघडा. तुम्ही राज्यकारभार जनतेसाठी करताय, निरपराध आम जनतेसाठी करताय. आणि म्हणून प्रत्येक अधिकाऱ्यानं
तुकाराम मुंडेसारखं काम केलं पाहिजे. प्रत्येक IAS IPS हा तुकाराम मुंडे झाला पाहिजे. तरच या देशातील कायदा सुव्यवस्था तर निर्माण होईलच, परंतु भ्रष्टाचार संपून जाईल. भूमाफिया, वाळू माफिया, तेल माफिया, शिक्षण माफिया, हे सगळं माफिया राज आहे की काय? प्रत्येक क्षेत्रात माफिया निर्माण झालेत आणि या माफियांना राजकीय वरदहस्त आहे. त्या माफियांचा म्होरक्याच लोकप्रतिनिधी गृहामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, ही या देशाची शोकांतिका आहे. म्हणून जनतेनं तुकाराम मुंडेच्या मागं उभा राहिलं पाहिजे. शासनाने सुद्धा त्यांना त्यांच्या पुन्हा पुन्हा बदल्या न करता त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली पाहिजे. तुकाराम मुंडेनं अभिमान वाटावा, सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटावा असं काम केलेलं आहे. आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे, त्यांना त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. तुकाराम मुंडेचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. खरं म्हणजे आज राजकीय सामाजिक व्यवस्था या देशाची जर बघितली, सर्व संवैधानिक संस्थावरचा या देशातल्या लोकांचा विश्वास उडत चाललेला जर आपण पाहतोय, तर त्यामुळे या देशातल्या निवडणुका पारदर्शक होत नाहीत. SIRच्या नावाखाली लाखो कोट्यावधी पात्र नागरिकांची मतं कापली जातात. सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा होईल अशी भूमिका घेतली जाते आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे मुख्य निवडणूक आयुक्त. माझी अशी विनंती आहे सरकारला, जर तुम्ही खरंच लोकशाहीवादी असाल, तुम्हाला खरंच जर या लोकांची चिंता असेल, तर तुकाराम मुंडेला मुख्य निवडणूक आयुक्त करा. या देशातल्या निवडणुकीमध्ये जे काही भ्रष्टाचार आहेत, घोटाळे आहेत, ते सर्व तुकाराम मुंडे स्वतःसारखे सरळ करतील. किंबहुना या देशामध्ये TN शेषन हा निवडणूक आयुक्त म्हणून अतिशय पारदर्शकपणे काम केलं आहे. TN शेषनला काय करता, हा तुकाराम या निवडणुकीतले सगळे घोटाळे बंद करून पारदर्शक निष्पक्ष निवडणुका घडवून आणतील. ते लोकप्रतिनिधींनाही अद्दल घडवतील आणि जे नोटी बोटी आणि चपटीवर जे मतदान करतात त्यांना देखील अद्दल घडवतील. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी तुकारामाला बदली करा. आता एकदा एक बदली करूनच टाका आणि या देशाचं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करा, असं नम्र आणि कळकळीचं आवाहन मी सर्व देशातील जनतेच्या वतीनं